नमस्कार, मी राजीव तांबे. राजहंसासोबतचा प्रवास माझा सुमारे 2005 सालापासून. गंमत शाळा हे पुस्तक प्रकाशित झालं आणि मी राजहंसासोबत चालू लागलो. गंमत शाळा पुस्तकाची गंमत म्हणजे गंमत शाळा ह्या विज्ञान प्रयोगकथा आहेत. मी विज्ञानातला माणूस नाही, म्हणून मग मी जयंत नारळीकरांना विनंती केली की त्यांनी तपासून द्यावं की यातले विज्ञान निर्दोष असावं. मुलांपर्यंत जाणारं पुस्तक संपूर्णतः निर्दोष असलं पाहिजे. माझं भाग्य की जयंत नारळीकरांनी ते पुस्तक तपासलं. विज्ञान निर्दोष असल्याचं सर्टिफिकेट तर दिलंच, पण मला खाजगी पत्रात त्यांनी लिहिलं, मराठी माणसाचं हे भाग्य आहे की त्याला इतकं चांगलं पुस्तक मिळत आहे. मला तर वाटतं हा मला मिळालेला पहिला बाल ज्ञानपीठ पुरस्कार आहे. जो नारळीकर सरांनी आपलं कौतुक करावं. त्याचे 3 भाग आले. त्याच्यानंतर मांजरू, माकडू, मगरू, बछडा अशा आई आणि बाळांच्या गोष्टींच्या 5 भाग आले. त्याच्यानंतर 2 खिडक्या, ज्याच्याविषयी आज मी बोलणार आहे, आज तो 3रा भाग आला. 2 खिडक्या का नाव घेतलं? तर जनरली मुलं आणि पालक यांच्या घरामध्ये काय आंतरक्रिया घडत असतात, तर जनरली घरात काय घटना घडतात हे पहिल्या खिडकीत आहेत. तीच माणसं, तेच पालक दुसऱ्या खिडकीत आहेत. कसं असावं म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपली सगळी मुलं जी आहेत ना ती विंडो 10 मध्ये गेली आहेत आणि आपण पालक राहिलो विंडो 95 मध्ये. त्याच्यामुळे मूल समजून घेण्यासाठी पालकांना अपडेट आणि अपग्रेड व्हावं लागतं. ते कसं व्हावं लागतं हे दुसऱ्या खिडकीमध्ये. म्हणून मी तुम्हाला दुसऱ्या खिडकीतली एक माझ्या प्रस्तावनेतलाच मनोगतातलाच एक छोटासा भाग वाचून दाखवतो. बघा तुम्हाला कसं वाटतं. तसं पाहिलं तर पालक नेहमीच मुलांशी वाईट नाही वागत किंवा प्रत्येक बाबतीत ते मुलांवर अन्याय करतात असंही नाही. काही वेळा ते मुलांचा आदर करतात, त्यांच्याशी आत्मीयतेने वागतात, पण हे फक्त काही वेळाच घडतं. पण अनेक वेळा पालकांची सटकते आणि तिथेच ठिणगी पडते. हे ते पालक आणि त्यांची मुलंही कबूल करतात. किंबहुना या ठिणगी प्रसंगानंतर पालकांना वाईट वाटतं, आपण असं वागायला नको होतं असंही वाटतं. पण त्याचवेळी आपली चूक कबूल करायची हिंमत त्यांना होत नाही, तर ते आतल्यात कुढत राहतात. आणि त्याच वेळी नेमकं कसं वागलो असतो तर प्रश्न सुटला असता असा संभ्रम मनात निर्माण होतो. हे पुस्तक त्याविषयी आहे. किंबहुना ही 3ही पुस्तकं त्याविषयी आहेत. जेव्हा 2 भाग प्रकाशित झाले तेव्हा अनेक पालकांनी माझ्याकडे अशी विचारणा केली की संस्कार म्हणजे काय, संस्कार कसे करतात, संस्कार करण्याची रेसिपी आहे का? एक तर म्हणजे अफलातूनच. संस्काराविषयी त्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि अनेक पालकांना असं वाटलं की मोठ्या माणसांवर संस्कार होत नाहीत, कारण जणू का त्यांची संस्काराची बॅटरी फुल असते. जे काही संस्कार करायचे ते मुलांवरतीच. म्हणून यामध्ये संस्काराविषयी, मुलांच्या रागाविषयी, चिडचिडीविषयी, मुलांच्या अभ्यासाविषयी आणि मोबाईल फोनविषयी वेगळी प्रकरणं जोडली आहेत. संस्काराविषयीच्या प्रकरणाचा फक्त पहिला इंट्रो तुम्हाला वाचून दाखवतो. इंट्रो फक्त, त्यातून तुम्हाला अंदाज येईल. यातल्या आपल्या त्या लेखाचं नाव आहे संस्कार फॅक्टरी. फॅक्टरी जेव्हा दोघे मिळवते झाले व एकमेकांना इंट्रोडॅकेट खुलेआम अरे तुरे म्हणू लागले, त्या क्षणी एकंदर कुटुंब पद्धती निकालात निघून विभक्त कुटुंब पद्धतीला सुरुवात झाली. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या महाराष्ट्रात तरी 2 केंद्रांची तातडीने स्थापना झाली. पहिलं पोळी भाजी केंद्र व दुसरं बाल संस्कार केंद्र. या दोन्ही केंद्रात खूप साम्य आहे. या दोन्ही केंद्रात ऑर्डरप्रमाणे तयार माल मिळतो. फक्त माल मिळण्याच्या पद्धतीबाबत या 2 केंद्रांच्या रचनेत थोडासा फरक असतो. म्हणजे पोळी भाजी केंद्रात पक्का माल मिळण्यासाठी काउंटर असतो. बाल संस्कार केंद्रात 2 दरवाजे असतात. एका दरवाज्यातून कुसंस्कारित मुलं आत जातात, मग आतमध्ये त्यांच्यावर अतिउच्च संस्काराची फवारणी केली जाते आणि मग सुसंस्कारित मुलं दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडतात. तेव्हा 8 वाजलेले असतात. तुमच्या लक्षात येत आहे का, जसं आपण पोळी भाजीचं आउटसोर्सिंग केलं ना,
तसं संस्काराचं सुद्धा आउटसोर्सिंग सुरू झालं. केवळ तात्पुरती गरज म्हणून निर्माण झालेली ही केंद्र आता आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे पहिलं केंद्र हे विभक्त कुटुंबाच्या शारीरिक दुर्बलतेचं, तर दुसरं केंद्र हे मानसिक दुर्बलतेच्या पोषक आहे. लक्षात घ्या, संस्कार हे इतरांनी कोणीतरी करायला पाहिजेत असं मला वाटायला लागलं. संस्कार सुवचनातून नाही, सुकर्मातून होतात. आपण जसं वागतो त्याच्यावर संस्कार अवलंबून असतात. संस्कार करता येत नाहीत तर ते होत असतात. हे उलगडून सांगणाराच हा लेख आहे. मुलांविषयी थोडक्यात आणखी गंमत सांगायची तर एक छोटी रागदारी नावाचा लेख आहे की मुलं रागावतात, चिडचिड करतात, हट्ट करतात, तर काय करावं? अशा वेळी पालकांची नेमकी भूमिका काय असावी या संबंधातलं एक छोटंसं टिप्पणच तुम्हाला वाचून दाखवतो. खारी बिस्किटं आणि मारी बिस्किटं यातला मुख्य फरक तुम्हाला माहीत आहे. सगळी मारी बिस्किटं दिसायला चवीला सारखी असतात, पण एकही खारी बिस्किट दुसऱ्या बिस्किटासारखं कधीच नसतं. कारण प्रत्येक खारी बिस्किटात शेकडो पापुद्रे असतात, अनेक थर असतात आणि ते किती असतात हे काही मोजता येत नाही. आणि अमुक एकच पापुद्रे असतील तर ते बिस्किट चांगलं असंही सांगता येत नाही. हे सांगण्यासाठी ते खाऊनच पाहावं लागतं. हे सर्व बिस्किट पुराण सांगण्याचं कारण 10 वर्षापर्यंतची मुलं ही खारी बिस्किटासारखी असतात. म्हणजे ती नेमकी कुठल्या वयोगटामध्ये आहेत हे सांगता येत नाही. कारण त्या मुलांमध्ये अनुभवाचे, शिकण्याचे, समजून घेण्याचे, विश्लेषण करण्याचे, व्यक्त होण्याचे असे अनेकानेक पापुद्रे असतात. बहुधा 10व्या वर्षानंतर त्यांचं मारी बिस्किटांच्या जवळपास जाणं सुरू होतं. त्यामुळे खारी बिस्किट गटातील प्रत्येक मुलाच्या रागदारीचा कुरकुरीतपणा हा वेगळा असतो. त्यातील काही बारकावे समजून घेण्यासाठी हा लेख वाचला पाहिजे. मूल समजून घेण्याच्या पद्धती आपल्याला पालक म्हणून शिकायला पाहिजेत. जर मला माझं मूल समजत नसेल तर माझ्यात काहीतरी अडचण आहे, मुलात नाही, हे समजून सांगणारं हे 2 ठळक्या पुस्तक तुम्ही अवश्य बघा. हा भाग 3रा आहे. तिन्ही भागे संग्रहायच आहेत. पुन्हा पुन्हा वाचावेत आणि समजून घ्यावेत असं आहेत. पण त्यातून आपण प्रगल्भ होत जाणार आहोत. राजहंसाच्या अनेक पुस्तकांबद्दल या व्हिडिओ चॅनलवरती अशा अनेक गोष्टी आहेत. अनेक राजहंसी लेखकांनी तुमच्याशी संवाद साधला आहे. म्हणून ही चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला मुलांसोबत काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर अगदी विनासंकोच मला ईमेल करा. माझा ईमेल आहे me@rajivtambe.com. माझी वेबसाईट बघा www.rajivtambe.com. मी तुमच्या पत्रांची, तुमच्या ईमेलची नेहमीच वाट पाहत असतो. आपण दोघं मिळून तुमच्या मुलांचं जीवन अधिक सुखकर कसं होईल यासाठी प्रयत्न करूया.